नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मटर करंजी। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले बघा। हा घेतलाय मैदा आणि हा बारीक रवा घेतलाय मी। त्यानंतर मटर थोडेसे बॉईल करून घेतलेले, ते नंतर मी मॅश करणार आहे। मैदा इतका घेतलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। मटर आता मी मॅश करून घेते। त्याआधी मी याच्यात लसूण आणि मिरची थोडीशी वाटून घेतलेली आहे, ही काढून त्यानंतर मी वाटाणे मॅश करून घेणार। आता हे बघा, हे मी मटर मॅश करून घेतलेले। मॅश म्हणजे मिक्सरमध्ये मी 2 वेळा असे फिरवलेत आणि असे वाटाणे जरी राहिले तरी चालतील। ते बघा अशा पद्धतीने जाडसरच वाटायचं। त्यानंतर मीठ टाकूया त्यात। आता पीठ आपल्याला पहिलं मळून घ्यायचंय। त्यानंतर हा ओवा, आणि हा रवा टाकते। रव्याने करंजी छान अशी कुरकुरीत होणार। तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर एकदम जसं आपण दिवाळीचे जे गोड करंज्या बनवतो त्या पद्धतीनेच थोडंसं हे मीडियम राहिलं तरी चालेल, पण थोडं हार्डच मळायचं। पीठ मळून आपल्याला हे तसंच ठेवायचं जोपर्यंत आपण त्याच्या आतलं जे बनवतोय आपण स्टफिंग तोपर्यंत हे चांगलं पीठ भिजतं। एकदम पण हार्ड नाही झालं तरी चालेल। बघा अशा पद्धतीने आता आपण थोडंसं तेल लावूया। आणि हे चांगलं असं तेल लावून मळून घ्यायचं। यावर मी आता झाकण ठेवणार। जोपर्यंत आपली स्टफिंग होते तोपर्यंत हे साईडला तसंच ठेवायचं। आता हे बघा, टोप गरम करायला ठेवला मी आणि त्यात टाकायचंय तेल। त्यानंतर टाकूया जिरं, त्यानंतर कांदा, कढीपत्ता तोडून टाकायचा।
त्यानंतर हे हिरवी मिरची आणि लसूण हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकूया आपण कसुरी मेथी, धना पावडर आणि जिरा पावडर मिक्स. त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला. कसुरी मेथी टाकायची कारण त्याने छान अशी स्टफिंगला मस्त अशी टेस्ट येते. अजून थोडीशी टाकली आहे. त्यानंतर आपण हे मटर टाकून घ्यायचे. हळद, आणि थोडीशी मिरची पावडर. मॅश केलेलं हे सगळं मिक्स करायचं आहे. त्यानंतर टाकूया आपण आता हे बॉईल बटाटा. आणि चवीनुसार मीठ. आता हे पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही स्टफिंग रेडी झाली आहे. आता ही आपण चांगली थंड करून घ्यायची. आता टाकूया आपण भरपूर अशी कोथिंबीर. आणि गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे थंड करून घेऊया. नंतर पुढची प्रोसेस बघूया. तरी बघा आपला हा डो रेडी झालेला आहे. आता याचे छोटे छोटे पद्धतीने
तर या सगळे अशा पद्धतीने गोळे करायचे. मी 2-3 गोळे करून तुम्हाला आता मी दाखवते. पुरीसारखं आता आपल्याला हे लाटायचं आहे. कणामध्ये ही लाटून घेतलेली आहे मी. तर आता यात आपण अशी स्टफिंग टाकून घ्यायची आणि जशी आपण करंजीला फोल्ड करतो त्या पद्धतीने फोल्ड करायचं. हे अशा पद्धतीने हे मी असं थोडंसं साईडचं कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला असे हे काट्या चमच्याने अशी डिझाईन करायची. बघा आपलं झालं. तर या पद्धतीनेच मी सगळे तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीने मी हे रेडी केलेलं आहे मस्त अशा. तर आता आपण फ्राय करायला घेऊया. आणि हे माझ्या लेकीने सुद्धा केले कारण तिला कुकिंग करायला खूप आवडतं. ती माझ्याबरोबर हे सगळं बनवत होती छोटे छोटे. तर या पद्धतीने तिने सुद्धा ट्राय केले तसे. तर आता आपण घेऊया फ्राय करायला. तर आता हे बघा कढईत तेल टाकलं आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. एक टाकून बघते. हे बघा तर आता आपण हे बघा मस्त असा कलर आलेला आहे. आणि हे आपले मस्त असे रेडी झालेत बघा. एकदम असे कुरकुरीत होतात. टिश्यू पेपर मध्ये असे काढून सगळे असे बनवून घेते. तर ही मटर करंजी आपली रेडी झालेली आहे. मस्त अशी कुरकुरीत होतात आणि मैद्याची बनवली, रवा पण टाका त्यामुळे जास्त मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर जर तुम्हाला मैद्याची नाही, जर गव्हाची बनवायची, गव्हाच्या पिठाची सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. पीठ एकदम हार्ड ठेवायचं त्यामुळे काय होतात एकदम कडक होतात मस्त. आणि आता हे बघा मस्त आपली ही रेडी झालेली आहे. तर माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय सर्वांना.